प्रार्थना देवा तुला, तू सदा जवळी रहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. सौर वेगे जीवनाचा भाग. जय हनुमान. चला 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 चला. जय हनुमान जय हनुमान. किती सुंदर देऊळ आहे बघा आमचं. पक्ष्यांचा किलबिलाट. चूक 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 झालं. आम्ही दोघी जणी हल्ली उशिराच यायला लागले फार. आम्ही 7:45 तरी इथं असतोय आणि आम्ही 7:45 अजून बेडमध्ये झोपलेलो असतोय. अतरुणात असतोय अजून आम्ही. ओके. लाडू 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 लाडू. कशाबद्दल म्हणे? काल गारवा घेऊन गेले माधुरीच्या घरी. हा हा हा. झालं बस. छान. सगळं आवरून आले त्या. मी या सगळं आवरूनच येते निवांत. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. त्या काय तिथे त्या बघा समोर आहेत. चला. हा तुम्ही किती दिवसांनी दिसला आज? किती दिवसांनी दिसला? गावाला गेले. संध्याकाळी भेटूया. तुम्ही काय ते हे काढून आला वाटतं कारण? हो आम्ही एस टी महामंडळाचे NCMC स्मार्ट कार्ड काढून मिळेल. या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत कार्ड काढा. माझी पण आता 60 झालेली आहे ना, मग मी आणि हे दोघंही आलेलो आहोत काढायला. कारण हे आणि सर्व वय वर्षे 14 पासून पूर्ण म्हणजे 75 असलं तरी सुद्धा ते कार्ड काढावं लागणार आहे. मस्त मस्त. वर जाऊन बसलास काय तू? आज काय बाई फारच उशीर झाला. ते सगळं आवरून येते ना मी, आंघोळ वगैरे, त्यामुळे जरा उशीर होतो. हा फक्त आता गेल्यावरती मस्त चहा करायचा, नाश्ता करायचा ना, सगळी तयारी करून येते ग, म्हणून मग उशीर होतो. ते की हे किती सोपं आहे पण ते अजिबात सोपं नाही बरं असं चालणं. ह्या अशा रॅम्पवरनं चालायचं हे असं एखाद्या दिवशी अजिबात नको वाटतं. जर मनाची तब्येत चांगली नसेल, शरीराची तब्येत चांगली नसेल की ते अजिबात चुकचुक चुकचुक. हा सकाळचा जो चिवचिवाटा येत नाही, आज चालायला येत नाही. बरं असू दे, घ्या बसा, करूया ना. या थोडासा व्यायाम करूया, हाताचे योगा करूया. या तर आपल्याला असं वाटतं एखाद दिवशी आपल्याला अजिबात जमत नाही ते असं चालणं वगैरे. त्या दिवशी ओळखायचं मनही योग्य नाही आणि शरीरही योग्य नाही. आत्ता आमच्या हा ग्रुपमधल्या ज्यांनी लाडू दिला की नाही, ते आत्ता उत्तर वाहिनी परिक्रमाला जाऊन आलेले आहेत. नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा करून आले.
दोघी सासू-सुना. खरं सासू-सुनांना असं जायला येणं चुली फार अवघड आहे. पर्यंत बघा. पण जाऊन आल्या त्या दोघी जण. इथं काढूया फोटो. कोण नाही. मला त्यामुळे त्यांचं फार छान वाटतं, आनंद वाटतो. चला मॅडम, या तुमच्यासाठी मी उशिरा येते हल्ली. तुम्हाला 15 दिवसात बरं करायचं आहे ना, या बरं करूनच सोडणार आहे तुम्हाला. तर त्याचे पण फोटो तुम्हाला लावते मी सर्वात शेवट. इतकं छान आहे ना उत्तर वाहिनी परिक्रमामध्ये. 42 डिग्री आत्ता होतं तिथे, पण गेल्या होत्या. चला आता इथं बघा, तिथे का उजेड येते ना तिथे कोण. झाडं बिडं दिसू देत नाही का मागं. इकडे पण दिसते. हे झालं नाही. वाटतंय खरं हे असलं सगळं केलं की नाही. होय. कमरेचे, मणक्याचे, हाताचे म्हणजे खांद्याचे कधी कमी होते कळत नाही. आणि घरात नाही होते. कितीही बसा निवांत टीव्ही समोर बसून करतो म्हटलं होत नाही. इथं सगळ्यांच्या बरोबर जे होतंय, आता तुम्ही आणि मीच राहिलो, बाकी सगळ्या गेल्या, पण ते इथंच केलं पाहिजे या मोकळ्या वातावरणात, तरच होतंय ते. आणि अंग एवढं हलकं पडतंय तुम्हाला सांगते. हे निसर्ग बघत आपलं. हा चू 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 म्हणाल किती आनंद होतोय. होय. मग सकाळी पक्षी बोलल्यावर. होय. चू 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 चू. पक्षी किती हे करून दे, सकाळी पाहिजे ते वरडल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांचं ओरडणं ऐकून आपल्या मनाला किती समाधान. आनंद मग होय की नाही. पक्ष्यांचा आवाज ऐकलं कशी बाय संध्याकाळी सकाळी. आणि कितीही म्हणा घरात नाही होत म्हणजे नाही. होय. तर टीव्ही समोर बसल्या बसल्या करायला काय हरकत आहे, पण नाही होत नाही ते लक्ष टीव्हीकडे. नाही जमतच नाही ते. म्हणजे बाकी सगळे आपण एकटे जरी असलो घरात तरी जमत नाही. आणि इतर जर घरात असले की ते काय टाक 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 आवाज येतोय म्हणतात, काहीतरी म्हणतात. का दमलात? किती घाम येतो खरं. हा थोडासा हा व्यायाम टाळ्यांचा, पण घाम भरपूर येतो बाई. एवढासा व्यायाम करायला सुद्धा आपण आपल्यासाठी वेळ काढू शकत नाही. मग काय तर. गार वारं, हिरवंगार वातावरण. होय काय. होय वर सगळा पाला पडलाय ना, तिकडे गेलाय तो. आज काय पाणी मारायचं नाही आहे आज. आता दुपारनंतर लोटत बसणार तो सगळं. कांडक्या बघा की किती कांडक्या. ह्या सगळ्या गोळा करून त्यावर चहा करून प्यायचा. दिवसाची एवढी सुरुवात झाली की बरं वाटतं. हां की बरं वाटतं. चला जाळीदार छानपैकी नाश्ता झालेला आहे तयार. या चला चला आता आपण नाश्ता करूया. लाईट गेलेले आहेत. मस्त मस्त चटणी, मस्त मस्त डोसा, मस्त मस्त. चला नाश्ता झाला, सगळं झालं. म्हटलं आता जरा निवांत गप्पा मारूया. तुम्हाला मी इथं बसले तरच तुम्हाला बरं वाटतंय काय. कारण मी काल एका व्हिडिओमध्ये मी जरा दुसऱ्या रूममध्ये बसले होते, तर तुम्हाला ते अजिबात आवडलं नाही. खरं मीच बोलते, मीच नेहमीप्रमाणेच बोलत असते, पण तरीसुद्धा तुम्ही लगेच सुरू केलं, मॅडम ते आवाज दबका येतोय, हे येतोय. त्याला कारण माहिती आहे काय.
त्या खोलीत जरा चारी बाजूनी खोली ती बंद होती, त्यामुळे तिथे आवाज असा घुमत होता आणि तुम्हाला ते आवडलं नाही. लगेच तुम्ही म्हणालात, मॅडम तो आवाज दबकाच येतोय, पाण्यात आतून येतोय, तसं डुबलेला येतोय. म्हणून म्हटलं चला असू दे, पसारा तर पसारा, आपण इथेच बसूया, कारण आवाज छान येणं महत्त्वाचं आहे. आता काय मी नेहमीचीच आहे. तुम्ही म्हणाल मॅडम हाच ड्रेस किती वेळा घालता? एकतर हा फ्रेश आहे, सुंदर आहे, इस्त्री लागत नाही आणि रंग जात नाही, कॉटन आहे, प्युअर. उन्हाळ्याच्या दिवसात घाम येतोय, मुरतोय, घाम येतोय, पण आणि वारा लागला की कम्फर्टेबल वाटते. म्हणून हाच ड्रेस मी सारखा सारखा वापरते. तर हा उन्हाळा बहुतेक हे 2-3 ड्रेसच वापरणार आहे मी. गाऊनपेक्षा बरं ना. गाऊन काय होतं माहिती का, गाऊन कॉटनचे छान वाटतात, पण कोणी येतं जातं मग ते नको वाटतं. आपणही दिवसभर त्या गाऊनमध्ये बसायचं म्हणजे काय, त्याच्यापेक्षा पटकन काही इथल्या इथं कोपऱ्यावर जायचं असेल तर आपला ड्रेस घातलेला आहे, आपण व्यवस्थित आपण ड्रेसमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे हा ड्रेस वापरलाय. तर आज आपल्या गप्पा काय, तर मला एक अचानक असं सुचलं, आता आपल्या घरातलेच सगळे प्रश्न असतात नाही का, आपल्या घरातलेच लोक आपल्याला कंटेंट देत असतात. तर माझ्या लक्षात आलं की आपण स्त्रिया जरा जास्त शिस्तीच्या असतो का, आणि त्यामुळे आपल्याला आपल्या घरातले इतर सगळेजण बेशिस्त आहे असं वाटत असतं का काय कुणास ठाऊक. मला वाटतं हा आपला दोष आहे बरं का. आपल्याला जरा सुद्धा काय खपत नाही इकडचं तिकडं झालेलं, आणि मग आपण चिडचिड करत बसतो आणि आपणच आपल्या डोक्याला त्रास करून घेतो. आता साधी एक गोष्ट असते हो, अगदी सहज. घरातलं कोणीतरी आपलं त्यांना बाहेर जायचं असतं म्हणून त्यांनी घरातला असा काहीतरी टी शर्ट काढून फेकलेला असतो तिथं सोफ्यावरती, आणि चांगला शर्ट घालून ते बाहेर गेलेले असतात. आपण नेमका तो बघतो बरं का. किती एक तासाचा एक अर्धा तासाचा प्रश्न असतो, पण तेवढ्यात आपण तो बघतो आणि आपल्याला वाटतं अरे इथं काय टाकलाय असं होतं ना आपलं. काय होतं, फक्त हॉल आणि किचन ह्या दोनच्या बाबतीतच आपल्याला जरा शिस्तीचं वावडं शिस्त पाहिजे असते का. आता हॉलमध्ये पटकन कोणीतरी येतं जातं म्हणून आपल्याला असं वाटतं की जरा सगळं टापटीप असावं, पण प्रत्येकाच्या घरामध्ये हॉल जे सुबक आणि सुंदर असतात ते कोणीतरी येणार असतील तरच, नाहीतर इतर खोल्या म्हणजे सगळ्या अजागळच असतं, सगळा कारभार सगळा तसलाच असतो बेशिस्तीचा. पण आपण कुणाच्याही घरी गेलं की फक्त हॉलमध्ये जातो ना, आणि मग किचनमध्ये जर चुकून गेलात तुम्ही तर तिथं सुद्धा पसारा असतो सगळीकडे. पण तरी काय होतं, तो पसारा जो असतो की नाही तो फक्त इतरांनी घातलेला असतो. स्त्रीचा म्हणजे गृहिणी जी असते की नाही तिला स्वयंपाकघर जरा टापटीप लागतो का, तर जिथल्या तिथल्या वस्तू पटकन मिळतात ना. म्हणजे फोडणीच्या डब्याच्या ठिकाणी समजा तुमचा साखरेचा डबा असेल, साखरेच्या डब्याच्या ठिकाणी मिठाचा डबा ठेवला असेल, तर आपलं कसं असं मेंदूला सगळं माहीत असतं कुठे काय कुठे काय कुठे काय. आपल्याला काम करताना पट 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 सवय असते, आणि त्यामुळे मग आपल्याला असं वाटतं की कोणी ती जागा हलवली की नाही आपलं डोकं फिरतो का, तर ते शोधण्यात एकतर वेळ जातो, आणि कुठे ठेवलं हे सारखं सारखं तेच शोधायचं, एकच वस्तू सारखी सारखी शोधायची, हे असं होतं ना. त्यामुळे आपल्याला तो जरासा पसारा आवडत नाही. पसारा म्हणण्यापेक्षा बेशिस्त आवडत नाही. शिस्त म्हणजे कसं, जिथली वस्तू तिथल्या तिथं ठेवणे, वर्षानुवर्ष जागा बदलली नाही पाहिजे. आता हे मागं दिसायला जरी तुम्हाला खराब दिसत असलं तरी ते तिथंच, शेंगदाणे तिथंच ठेवणार, रवा तसाच ठेवणार, चमचे तसेच ठेवणार, काय बदलायचं नाही, वर्षानुवर्ष बदलायचं नाही. आता तुम्हाला साधं इथं सांगते, आता इथं टेबल आहे, टेबलावरती मिठाचा डबा तिथंच असणार, बिस्किटाचा डबा तिथंच असणार, आणि काय असलं तर तिथंच असणार, केळी तिथंच असणार, टेबलावरच असणार. जागा बदलायची नाही. जागा बदलली काय होतं, शोधाशोध करावी लागते, आणि म्हणजे प्रत्येकाला त्या जागेची सवय होते. त्यामुळे शिस्तीला फार महत्त्व आहे खरं तर आयुष्यात. आपल्याला म्हणजे वेळेचं नियोजन करायचं असेल तर शिस्तीचं पाहिजे, पण ते नाही होत. स्त्रियाच फक्त जास्त शिस्तीच्या असतात, पण घरातले इतर घटक, पुरुष असं नाही म्हणणार मी, मुलं म्हणा, हे म्हणा ते म्हणा. आता म्हातारी माणसं असतील तर त्यांना ते शिस्तीचं जमत नाही, ते सोयीचं काय ते बघतात, तिथल्या तिथं सोपं पाहिजे. मग त्यामुळे काय होतं की त्या स्त्रीला सगळं अवघड होतं. उठसूट जायचं आवरायचं, उठसूट जाऊन आवरायचं असं होतं. मुलांनी काय कुठं वस्तू टाकली आवरायची,
समजा केळं खाऊन केळ्याची साल इथंच टाकलं ते आवरायचं. त्यांना काय देणं घेणं नसतं इतर लोकांना घरात. त्यांना त्याच्या लक्षात येत नाही. पण स्त्रीला लक्षात येतो. त्याला घुंगुरडे लागतात, मग ते नर्ज लागतात वगैरे वगैरे. कांद्याची सालं इकडं तिकडं पडली तर ती उडतात. हे असं बायकांच्या डोक्यात असतात. म्हणजे ही सगळं स्वयंपाकघर आणि हॉल हे अतिशय बायकांना शिस्तीचं लागतं, कारण की त्या 2 ठिकाणी त्यांचा वावर जास्त असतो. बेडरूममध्ये त्या काय जरासं कधीतरी पडण्यासाठी रेस्टसाठी जाणार, पण ती काय तिला ते नशिबात रात्रीच फक्त. आणि तिची जी कपाटं असतात ती काय फारशी उलगडत नाही, कारण त्या तिची जी कपाटं असतात ती एवढी बेशिस्तपणे लावलेली असतात स्त्रीनं, कारण ते जास्ती लागत नाही हो. त्यामुळे कुठलं तरी ब्लाऊज, कुठलं तरी साडी असा प्रकार नेहमीचाच असतो. कुठला तरी परकर, सगळं सिस्टमॅटिक नसतंच. भरपूर छान दागिने असतात, इमिटेशन ज्वेलरी असते, पण कशावर तरी काहीतरी तेच घालायचं आणि जायचं. का तर तिचं ते शिस्तीचं फारसं हे नसतं. पण स्वयंपाकघर आणि हॉल याच्यामध्ये प्रचंड तिला शिस्त लागते. आणि काही गोष्टी येतो शिस्तीनं राहिलं की नाही आयुष्यात माणसाला मेंदू असा गोंधळत नाही, कन्फ्युजन होत नाही. जर का माणसाचं आयुष्य बेशिस्त असेल ना, कसंही वागायचं, काही वागायचं, केलं तर केलं, राहिलं तर राहिलं, जाऊ दे, त्यात काय होतंय. किंवा अगदी इलेक्ट्रिकचं बिल आहे, समजा वेळेत भरलं नाही, मग अगदी शेवटच्या दिवशी जायचं, मग ते काय चिडचिड करायची, जायचं भरायचं. त्याच्यापेक्षा बिल आल्या लगेच जाऊन भरून यायचं. दुसऱ्या दिवशी लगेच जायचं आणि भरूनच यायचं. काही वेळेला बऱ्याच, आता परवाच एक पेपरमध्ये बातमी आली, एकाच्या गोडाऊनला आग लागली आणि त्याचा नेमका इन्शुरन्स आदल्या दिवशी संपला होता. बघा, तोच जर का वेळेत काय इन्शुरन्स काय संपेपर्यंत बसायची काय गरज आहे. पण वेळेत जर का भरलो, पण लोकांना ह्यालाच म्हणायचं बेशिस्त. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघायची. त्या गाड्यांचे इन्शुरन्स त्यांचंही तसंच असतं. वेळेत जायचं नाही, कुठलंही काम करायचं नाही, यालाच म्हणायचं बेशिस्त. मग त्याचा फटका खूप मोठा बसतो बरं का. त्यामुळं मेंदूला शिस्तीची सवय पाहिजे. आयुष्यात जर का तुम्ही शिस्तीने राहत असला ना, तर आनंदही खूप असतो, सुखही खूप मिळतं आपल्याला, आणि असं चिडचिड आणि अस्वस्थ होत नाही. बेशिस्त लोक जी असतात ना, त्यांना खूप शिस्त, आणि ते आळशी पण असतात बेशिस्त लोक, कारण ते आळशी असतात म्हणून बेशिस्त असं काहीतरी असतं प्रत्येक ठिकाणी. तर तुम्हालाही हा अनुभव आलेला असेल की स्त्रिया जास्त शिस्तीच्या असतात, कारण की त्यांना कसं होतं की स्वतः शिस्तीच्या असतात त्या, पण त्यांनी लावलेली शिस्त इतरांना घरात नको असते. त्यामुळे त्या जराशा नकोशा असतात घरात. ती आई तसलीच आहे, यवच आहे, चिडचिडीच आहे, रागीटच आहे, सदा बडबडते, असं मुलं किंवा घरातले सगळेजण बडबडत असतात घरातल्या गृहिणीला. का तर तिला जरा शिस्त हवी असते. जिथल्या तिथं वस्तू ठेवा, जिथल्या तिथं. बाकीच्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नसतं, तिथल्या तिथं पडलं काय नाही पडलं काय, कारण स्त्रीची त्या घराशी अटॅचमेंट असते. पुरुष स्वतःच्या ऑफिसमध्ये असतो ना शिस्तीचा, सगळं व्यवस्थित लागतं, पण स्त्रीचं कसं ते तिचं घर आहे, त्यामुळे तिला ते सगळं छान हवं, तिथं व्यवस्थित पाहिजे असं तिला वाटतं. बाकीचे सगळे घरातले जे असतात ना, ते गेस्ट प्रमाणे राहत असतात. सगळे नवरा, मुलं, इतर सगळे घटक हे गेस्ट प्रमाणेच घरात राहत असतात. त्यांना काय वाटतं, हे काय हॉटेल आहे काय, आम्ही कसं पण राहू आमच्या घरामध्ये, असं त्यांना वाटत असतं. का तर आमचं हे विश्रांती स्थान आहे, त्यामुळे आम्ही कसं पण राहू, आम्हाला इथं कोणी किटकिट करायची, असं हे पुरुषाला किंवा इतर घरातल्या सगळ्यांना, मुलांना वगैरे वाटत असतं. पण स्त्रीला असं वाटतं, नको, हे घर कसं छान असावं, सुंदर दिसावं, मस्त असावं, म्हणजे तिला तो टापटीप असावा असं वाटतं. टापटीपपणा तिला तो आवडत असतो. पण बाकीच्या घरातले सगळेजण ते स्वतःचं मानतच नसतात. फक्त स्त्री ही ते घर आपलं मानत असते, स्वतःचं, आणि जी वस्तू आपली असते ती छान राहावी असं वाटत असतं. फार 2% पुरुष असे असतात की त्यांना त्या घराबद्दल आत्मीयता असते आणि ते छान ठेवत असतात. पण बाकी 98%